विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली, काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला, तर 90% आमदारांना निधीच मिळाला नसल्याची तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। विरोधी पक्षाच्या जे नेत्यांना निधी मिळालेला आहे त्यांनी तो घेऊ नये, एकत्रित राहायचं आहे तर सर्वांनी एकसारखं वागायला हवं असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडून निधी मिळवणाऱ्या विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना सुनावलेलं आहे आणि त्यामुळे आता निधी वाटपावरून मविया नेत्यांमध्येच नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली आणि काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला, तर 90% आमदारांना निधीच मिळाला नसल्याची तक्रार यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। घेतला निधी आणि त्यांनी घेतला ना, म्हणजे त्यांनी घ्यायला नको होता। जेव्हा आपण एकत्र गटामध्ये आहोत तेव्हा त्या गटाची काळजी करायला पाहिजे ना, किंवा सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजेत। नाही, मी मोठा नेता नाहीच आहे, पण मला पैसे नाही द्यायचे काय? माझ्या घरचं काम आहे काय? ते वरचे नेते आहेत म्हणून मिळतील? वरचे नेते कोण मला हेच कळत नाही। आणि हे पैसे घेणं चुकीचंच होतं। तुमच्याबरोबरचे आमदार तुमच्या विश्वासावरती, तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमच्या मागे उभे आहेत, तुमच्या मागे उभे आहेत, याचा अर्थ तुमची ताकद ते आमदार आहेत। तुम्ही पैसे घेणार आणि त्या आमदारांना तसेच ठेवणार, तर तुमची ताकद कशी टिकणार? राहिला निधीचा विषय, मागच्या वेळेस प्रत्येक सरकार काही प्रमुख लोकांना न सांगता निधी देते। मी कोणत्याही मंत्र्याकडे पत्र घेऊन गेलेलो नाही, मला माहीत नाही बाकीच्यांचं। मी पत्र पाठवून दिलं, ते पैसे मला 25-26 कोटी रुपये मिळाले। विषय असा असतो 25-20 कोटी रुपयाने 2 रस्ते पण होत नाही। ठीक आहे, त्याने बाकीच्यांना 150-200 कोटी दिले। मी प्रांजळपणे सांगितलं हे पैसे कोणी काही मंत्र्याकडे जाऊन मिळवले नाही, तर हे काही नेत्यांना देतात। आमची सत्ता होती, आम्ही त्या प्रमुख 4-5 नेत्यांना देत होतो।